राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत अदिती रोहित पवार यांचा आता खोटारडेपणा उघड झालाय। कारण रोहित पवार हे अजित पवार यांच्या निवासस्थानी गेले होते, मात्र मी अजित पवारांना भेटलोच नाही असा दावा रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला। रोहित पवार हे अजित पवार यांच्या घरी दाखल होताना स्पष्टपणे दिसतात, त्याची आपण दृश्य पाहतोय। रोहित पवार हे अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले। या फोटोमध्ये रोहित पवार हे अजित पवार यांच्या घरी दाखल होताना स्पष्टपणे दिसतात। तसंच अजित पवार यांच्या वाहनाचे चालक त्यांचं स्वागतही करतायत। या सगळ्या गोष्टी या दृश्यातून क्लिअर होत आहेत। तरी देखील रोहित पवार असं म्हणतायत की अजित पवारांच्या घरी गेलो मात्र त्यांना भेटलोच नाही। काय नेमकी ही चर्चा झाली नाही झाली, आता तिथे असणारे नेते आहेत, अमोल कोल्हे जे होते, मी पिंपरी चिंचवडला त्यांच्याबरोबर होतो आणि त्यानंतर आता इथं तरी आहे। मी अमोल कोल्हेंशी बोलून काय चर्चा झाली आणि काय फायनल झालं ते आपल्याला उद्या कळणार आहे। चर्चेला मी पिंपरी चिंचवडला होतोच। पिंपरी चिंचवड संदर्भात आम्ही सगळेजण होतो त्या चर्चेत कुठेही मी त्या ठिकाणी नव्हतो। या संदर्भात आपण अधिकचे अपडेट घेणार आहोत। पुण्यातून आपले बालाजी पोद्दार हे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। बालाजी, पुण्यात मोठी घडामोड घडतेय। राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आलेले आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जागा वाटप अजून होत नाही, काही जागांवरती अडसर आहे। पण दुसरीकडे अमोल कोल्हे, रोहित पवार हे अजित पवारांची भेट घेण्यासाठी जात आहेत। पण रोहित पवार हा सगळा दावा असा फेटाळून लावतात की आम्ही अजित पवारांना भेटलोच नाही, जेव्हा की ते क्लिअरली त्यांच्या घरी जाताना दिसत आहेत। नक्कीच आपण जर बघितलं तर रोहित पवार हे ज्या वेळेसपासून विरोधी पक्षात आले त्यावेळेसपासून अजित पवार यांच्यावर मोठी टीका करत होते, त्यांच्या धोरणावर टीका करत होते। मात्र गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा सुरू असताना, बैठका सुरू असताना रोहित पवार खोटं का बोलतात हा खरा प्रश्न आहे। कारण काल ते स्वतः त्या जिजाई बंगल्यामध्ये होते, तसे दृश्य सुद्धा समोर आलेले आहेत आणि त्यामुळे रोहित पवारांना नेमकं कार्यकर्त्यांचा संताप जो आहे तो संताप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होऊ नये यासाठी रोहित पवार कदाचित या सगळ्या गोष्टी लपवत असतील। कारण माध्यमासमोर येऊन अतिशय खोटारडेपणाने जे आहे ते रोहित पवार यांनी सांगितलं की मी त्या बैठकीत नव्हतो, मी पिंपरी चिंचवडच्या बैठकीत होतो। मात्र आश्चर्य असं आहे की अमोल कोल्हे आणि रोहित पवार हे एकाच वेळी पिंपरी चिंचवडच्या बैठकीनंतर जिजाई बंगल्यावर पाहायला मिळालेले होते। त्यामुळे रोहित पवारांना नेमकी अडचण काय किंवा कार्यकर्त्यांना असं चुकीचं का सांगण्याचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्राला का चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतायत हे खरं तर आता त्यांनाच विचारावं लागेल। मात्र अशा पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये सध्या मोठी संभ्रम अवस्था आहे। अनेक कार्यकर्ते या सगळ्या निर्णयावर नाराज आहेत आणि उघडपणे चर्चा केली तर आणखी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होईल। त्यामुळे मी या सगळ्या बैठकीमध्ये नव्हतो असं जे आहेत ते रोहित पवार सांगतायत असं वाटतंय आणि त्या सगळ्यामध्ये रोहित पवारांचा जो खोटारडेपणा आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। कारण रोहित पवार जिजाई बंगल्यावरून डायरेक्ट भीमथडीला आले, तिथं माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं की मी तिथं नव्हतो, मात्र ते त्याच जिजाई बंगल्यावरून आलेले होते आणि तिथेच अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांची चर्चा झालेली होती। त्यामुळे अतिशय वरिष्ठ स्तरावर होणारी चर्चा आहे आणि त्या चर्चेमध्ये हे सगळे नेते पाहायला मिळत आहेत। मात्र काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुद्धा रोहित पवार कडून होताना पाहायला मिळतोय। धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे एकूणच कार्यकर्त्यांची मनं राखण्यासाठी पण युतीही करायची आहे। अशी सगळी घडामोड घडत असताना रोहित पवार नेमकी काय भूमिका पुढची घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल।